हे बघा आता आरुषनी आणि आर्यननी नवीन गाडी आणि जेसीबी घेतलंय. आरुष काय रे नवीन घेतलं ना? कोणी घेऊन दिलं? हा का? हे बघ नवीन घेतलंय. आता ते चालले माती भरायला. आरुष तुझं काय गाडी का जेसीबी? तुझं आहे का? आणि आर्यन तुझी रे गाडी? आर्यनची गाडी आणि आरुषचं जेसीबी चालली माती भरायला. चला माती भरायला. कुठं माती? येऊ द्या हळूहळू येऊ द्या. हा हा जेसीबी वरती लाव. असं गाडी इकडे माग लाव. रिवर्स करून लाव गाडी. जेसीबी भर. जेसीबी तसं नाही. हा तसं घे पूर्ण भरायचं. मग वर करायचं. हे उचलायचं नाही. जेसीबी माती कशी भरायची सांग बरं. असं घेतलं का पहिले बकेट भरून घ्यायचं. मग वर करायचं. फिरवायची याच्यात मग गाडी तो आताची. ते उचलू नका मागून. त्याचं जेसीबी डायरेक्ट मागून वरती होतं. श्लोक तू ये गोळा कर माती. अरे असं मध्ये वाकवायचं असं. हा कर चालू. जेसीबी ड्रायव्हरला चालवता येणं. जेसीबी काय जेसीबी चालवता येईना. तो नवीन आहे. अजून शिकावं. तो नवीन घेतलंय ना. नवीन घेतलंय तो. अजून त्याला माहिती नाही एवढं जेसीबी कसं चालवायचं. काय रे आरुष तुला जेसीबी चालवायचं नाही माहिती? मग तू असं गावर चालू राहिला. यायला लागलंय आता. हा यायला लागलंय. आर्यनचं तर हाताचं जेसीबी. आर्यन तो हाताने भरतो डायरेक्ट. अरे ते मधून वरती करायचं असं. ते हे बघ इड ना इड असं वर केलं का लगेच वाकत येते. वाकलं का मग वरतून टाकून द्यायचं. जमतंय बरं का? जमतंय. जमू राहिलं. मधून वरती कर. इकडे ह्या दुसऱ्या जेसीबीने पूर्ण डोंगर पोखरून काढलाय का रे. अशी बकेट भरायची. अशी बकेट पुढं करायची. अशी भरायची. अशी भरली का मग अशी वर करायची. धर कर वरती अशी वर. चाली पाय वरती. कर वरती. जमतंय. असंच भरायचं. अजून इकडं पुढं राहिलं ना. अजून थोडस पुढं घे. अजून असं पुढे येऊ दे. जेसीबी पुढे येऊ दे. भरली बकेट भरून राहिली. बकेट भरली बकेट. कर वरती कर. येऊ दे इकडं पुढच्या साईडला. भरली का रे गाडी? भरली गाडी. आर्यन जाऊ दे चाल गाडी आता. त्यावर जेसीबी दुसरं उकरून ठेवली. पुढे वाचायचं पण ते का रे? खड्ड्यामध्ये वाचायचं आहे का? कोणत्या खड्ड्यामध्ये? इकडच्या खड्ड्यामध्ये. जेसीबी तिकडं कुठं घेऊन चालला? अरे इकडं हे बाई या खड्ड्यामध्ये होती. इकडं हे बाई खड्ड्यात होत. चल इकडं. तिकडं ड्रायव्हर ते पण बसले. हा होत हे बाई या खड्ड्यात होत. जाऊ इकडं. देवातून गाडी डायरेक्ट वरती होती काय आर्यनची. अरे माती तशीच अडकली. तशीच राहते. जेसीबीने गाडा लागत. अरे झालं